पाच बसत. चलो ओके. पायथागोरस थेरम हा पायथागोरस थेरम मधला एक इम्पॉर्टंट थेरम आहे आणि तो तुम्हाला यूज करता येणं आवश्यक आहे. कारण जर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे म्हटलं तर मॅक्झिमम टाइम्स तुम्हाला पायथागोरस थेरम हा यूज करावा लागत असतो आणि पेपरला एक मार्कांना त्या प्रत्येक थेरमचं एक स्टेटमेंट असतं आणि ते विचारलं जात असतं तुम्हाला एक मार्कांसाठी. ओके. राईट द स्टेटमेंट ऑफ पायथागोरस थेरम. मग तुम्हाला ते पाठ असणं आवश्यक आहे. काय मग आता स्टेटमेंट पहा बरं. स्टेटमेंट काय दिलेलं आहे ते लक्षात घ्या. आपण सुरुवातीला हे स्टेटमेंट पाहिलेलं आहे, आठवतंय तुम्हाला. फक्त आपण इथं आता डिटेलमध्ये त्याला डिस्कस करणार आहोत की इन अ काय म्हटलं त्याने, इन अ राईट अँगल ट्रँगल. चला आवाज येतोय रे भाऊ, आवाज क्लिअर आहे प्रसाद महाजन? काही अडचण असल्यास कमेंट करा. इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस. आपण कुणाचा स्क्वेअर करणार आहोत? हायपोटेनियसचा. आणि तो कसा असेल मग? इट्स इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. मागे सरळ बसा भावेश. ओके. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करून घेणार बरं? डायग्राम काढून घेऊ. डायग्राम कसली काढणार? राईट अँगल ट्रँगल. मग आपण एक काम करूया ना, असा एक राईट अँगल ट्रँगल काढू. त्याला नावं तुम्ही कोणते जरी दिले तरी चालतील, बरोबर ना? मग मी याला देतो P, याला देतो Q आणि याला देतो R आणि इथं दाखवणार राईट. ओके, राईट अँगलचं साईन. मग आता गिव्हन टू प्रूव्ह आणि जर कन्स्ट्रक्शन आवश्यक असेल बारीसर कन्स्ट्रक्शन चैतन्य आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत प्रूफ. ओके. आता तो सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतोय? इन अ राईट अँगल ट्रँगल. म्हणजे आपण इथं काय घेणार? यस, इथं घेऊन टाकायचं गिव्हन. मग गिव्हन मध्ये काय म्हणणार तुम्ही? इन अ राईट अँगल ट्रँगल. मग हा राईट अँगल ट्रँगल केव्हा होणार? जर याचा एक अँगल काय असेल? 90 डिग्री. जर याचा एक अँगल काय असेल? 90 डिग्री, तर तो होणार राईट अँगल ट्रँगल. मग मी इथं म्हणणार इन ट्रँगल. यस, नाव आपण काय घेतलेलं आहे ते पण लक्षात ठेवायचं. इथं म्हणणार मी इन ट्रँगल PQR. अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. सो इट इज अ राईट अँगल ट्रँगल. ओके. यस. मग आपण काय करणार आता? टू प्रूव्ह. टू प्रूव्ह मध्ये काय म्हणायचं? टू प्रूव्ह मध्ये तुम्ही काय म्हणणार? काय? द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस. मग हायपोटेनियस कुणाला म्हणणार रे तुम्ही? द साइड ऑपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड अ हायपोटेनियस. काय म्हणणार? द साइड ऑपोजिट टू 90 डिग्री इज कॉल्ड द हायपोटेनियस. मग ट्रँगल PQR मध्ये हायपोटेनियस कोण असेल? PR. मग आपण कोमल लक्ष देता येईल इथं म्हणणार PR स्क्वेअर. मग तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर किंवा हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. काही अडचण नाही, मागे पुढे लिहिलेच तरी चालेल. मग आपण काय म्हणूया? सो QR स्क्वेअर आणि प्लस PQ स्क्वेअर हे आपल्याला काय करायचंय? टू प्रूव्ह. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं जर आठवत असेल तर. ओके. मग आता जर मला इतकाच पॅटर्न दिला आहे, जर मला इतकं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे, तर काय आपल्याला टू प्रूव्ह करता येणार आहे का? नाही, कारण बाकीच्या गोष्टी आपण कशा मिळवणार? बारी सर बेजा चालवायचा बेटा. काय की आता मला जर इथं स्क्वेअर घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय? कन्स्ट्रक्शन तर मी करणारच ना. मी काय शिकलो आतापर्यंतच्या प्रश्नांमध्ये? मी काय शिकलो? जर मला
जेव्हाही मला असं वाटलं मला स्क्वेअर करायचं आहे, तर मला ज्या साईड्स होत्या त्या प्रपोर्शनमध्ये घ्याव्या लागत होत्या. यस. आणि जेव्हा मी दोन सेम साईडचं काय करणार, मल्टिप्लिकेशन, तरच मला त्याचा काय मिळत होता, स्क्वेअर. बरोबर ना? म्हणजे असा विचार करायचा. म्हणजे लेटेस्ट फर्स्ट म्हणजे आपलं जे फर्स्ट टार्गेट असेल ते काय असणार आहे की ट्रायंगल सिमिलर दाखवणे. ट्रायंगल सिमिलर दाखवणे, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये घेणे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणे, आणि मग आपल्याला त्या ठिकाणी जे पाहिजे असेल ते मिळवता येऊ शकते. ठीक आहे, बघ ना रुद्र, लक्ष दे बेटा. मग आपण एक काम करूया, इथं कन्स्ट्रक्शन करून घेऊ वाटल्यास. मग तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणणार, इथून आपण याच्यावर काय टाकलं, समजा आता परपेंडिक्युलर टाकला, त्याला नाव दिलं वाटल्यास मी काय, यस. ओके, मग इथं मी काय म्हणणार, कन्स्ट्रक्शन. काय म्हणणार इथं, कन्स्ट्रक्शन. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणायचं मग काय, ड्रॉ. ड्रॉ सेग कोणता रे, क्यू यस परपेंडिक्युलर हायपोटेनियस कोणता, पी आर. कसा, सच दॅट पी डॅश एस डॅश आर. आता ऑलरेडी आपण पाहिलंय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये पाहिलं, त्याच्यानंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन मध्ये पाहिलेलं आहे, आठवतंय. यस, देऊन टाक, टेन्शन घेऊ नको देवेश, रिलॅक्स फील झालं पाहिजे बेटा, आहे की नाही. यस, सरळ बसा एकदा. मग आपण काय करणार आता, कोणता थेरम यूज करणार बरं तुम्ही इथं, पॅटर्न पाहायचा, स्ट्रक्चर पाहायचा. साक्ष आहे आपल्याला याच्यामध्ये काय कळतंय बरं, की एक ट्रायंगल पी क्यू आर आहे, त्याच्यामध्ये एक अँगल काय आहे, 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर तिथं काय टाकलेलं आहे, परपेंडिक्युलर काय, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. मग तुम्हाला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्याची गरज आहे का इथं, नाही. ऑलरेडी ते तुम्हाला या थेरम नुसार सिमिलर मिळतील. कळते मी काय म्हणतोय, कोणत्या, थेरम ऑफ किंवा सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, याच्यानुसार ते ट्रायंगल तिघचे तिघ ट्रायंगल तुम्हाला डायरेक्टली काय मिळणार, सिमिलर. आणि मग डायरेक्ट साईड काय घ्यायच्या, प्रपोर्शन मध्ये. फक्त हे समजलं पाहिजे तुम्हाला, केव्हा कोणता थेरम यूज करायचा आणि तो कसा यूज करायचा. कळतंय, ए लक्ष दे बेटा इकडं. मग मी तर काय म्हणणार पहा बरं, आता प्रूफ घेणार मी. आता काय घेणार मी, आता प्रूफ. आणि प्रूफ मध्ये काय लिहून घ्यायचं, इन ट्रायंगल कोणता रे, पी क्यू आर, अँगल काय आहे, पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. याला काय म्हणायचं, गिव्हन. दुसरं काय म्हणणार, सेग कोणता, क्यू यस, हा काय परपेंडिक्युलर आहे कुणावर, हायपोटेनियस पी आर. ही काय झाली, कन्स्ट्रक्शन. म्हणजे इथे जे ट्रायंगल तयार झाले ते काय झाले, आता सिमिलर. सिमिलर झाले म्हणजे किती ट्रायंगल तयार झाले इथं, एक ओरिजिनल ट्रायंगल आहे आणि दोन फॉर्म झाले. कसे दोन फॉर्म झाले, ज्यावेळेस तुम्ही त्या हायपोटेनियस वरती काय टाकला, परपेंडिक्युलर, तिथे दोन ट्रायंगल तयार झाले. आणि जो टू ट्रायंगल जे फॉर्म झाले ते सिमिलर आहे कोणाशी, ओरिजिनल ट्रायंगलशी अँड टू इच अदर, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सो वी ऑल्सो यूज दॅट property of transitivity. So we can say that there are three angles also similar to each other. Is that clear? मग आपण काय म्हणणार इथं, आता पहा मग कोणते ट्रायंगल दाखवणार, सगळेचे सगळे दाखवा ना. मग आता पहिला कोणता ट्रायंगल घेणार तुम्ही, सो ट्रायंगल पी एस क्यू. पॅटर्न लक्षात ठेवायचा, ट्रायंगल पी एस क्यू is similar to triangle QSR is similar to triangle PQR by काय म्हणणार, similarity of right angle. Yes, by the similarity of right angle triangles. आणि काम करा ना, याला देऊन ठेवा
इक्वेशन नंबर 1. ओके, मग मी तिघची तिघ एकाच वेळी सिमिलर दाखवणार का? मागे लक्ष दे रे. ए ए डेफले इकडे बघ की रे. सरळ बसा, सरळ बसा. ठीक आहे, मग आपण काय करू आता? पहिले मला काय पाहिजे शिवानी? मला पहिले पाहिजे आहे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. बरोबर. आता मी काय करणार? जे दोघं ट्रायंगल सिमिलर झाले ओरिजिनल ट्रायंगलशी तिसरेस, मग त्यातला पहिल्यांदा हा फर्स्ट ट्रायंगल घ्यायचा आणि तो या ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर घ्यायचा. कल्याणी पाटील लक्ष असू द्या इकडं. सो मी काय म्हणणार मग आता? ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर आणि याला म्हणणार मी फ्रॉम 1. ओके, सो corresponding sides of similar triangles are in a proportion. मग इथं कोणत्या साईड घ्यायच्या? घाईनी करायची मग. ओके, मग मला कोणकोणत्या साईड मिळतात याच्यापैकी पहा बरं की मला त्याचा स्क्वेअर करता येणार. क्यू आर मिळतो आहे का पी क्यू मिळतो आहे का पी आर मिळतो आहे? बोला. कोणता मिळतोय? पी क्यू. पहा मग कशी घेणार मी? पहिल्यांदा पी क्यू घ्या. मग 1 to 1 करस्पॉन्डन्स विसरायचं नाही. पी क्यू अपॉन कोणता घेणार? पी आर इज इक्वल टू. आता मला पी क्यू पाहिजे, एक कुठं असेल? डिनोमिनेटरला. म्हणजेच मी इथं काय घेणार? पी एस. कोणता घेणार? पी एस. 1 to 1 करस्पॉन्डन्स पी एस अपॉन पी क्यू. रिझन काय देणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काही अडचण? इथं करणार मी आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. पी क्यू ने कोणाला मल्टिप्लाय करा? पी क्यू ला. आणि पी क्यू इंटू काय म्हणणार? पी क्यू इज इक्वल टू पी आर इंटू काय म्हणणार? पी एस. आणि इथं रिझन काय देणार मी? बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. सोपं आहे ना? सोपा आहे थेरम. ओके, मग आता काय करा रे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करणार आता क्रॉस मल्टिप्लिकेशन? हां, ते का काही सांगायचा विषय का म्हणा, असं ते जमतं आम्हाला तितकं. मग पी क्यू इंटू पी क्यू काय झाला रे? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू पी एस. याला काय देणार? इक्वेशन नंबर 1. यस, इक्वेशन नंबर काय देणार याला? 2. देऊन टाकला मग आता आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, चला मग आता काय करणार? आता हा तर एक मिळून गेला तुम्हाला, दुसरा कसा मिळवणार मग? दुसरा कसा मिळवायचा? परत परत काय घ्यावं लागेल तुम्हाला? आता 2 ट्रायंगल काय घ्यावे लागतील? सिमिलर. कोणकोणते घेणार मग आता? एक घ्यायचा क्यू एस आर आणि एक घ्यायचा पी क्यू आर. ओके, चलो मग मी काय म्हणणार? अल्सो. काय म्हणायचं? अल्सो. कोणते 2 ट्रायंगल मग आता? अल्सो ट्रायंगल कोणता? क्यू एस आर सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. फ्रॉम किती वरनं घेणार? यस, फ्रॉम मी घेणार 1 वरनं. हे दोघं बी ट्रायंगल इथं काय आता? सिमिलर आहे. कोणती प्रॉपर्टी यूज करणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन अ. मला कोणती साईड मिळेल आता इथं चेक करा. बरोबर, काय मिळेल? क्यू आर. मग मी इथं काय म्हणणार? क्यू आर अपॉन पी आर इज इक्वल टू एस आर अपॉन क्यू आर. रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स क्रॉस मल्टी. यस, क्यू आर ने कोणाला मल्टिप्लाय? क्यू आर ला. पी आर ने कोणाला मल्टिप्लाय? एस आर ला. क्यू आर इंटू काय म्हणणार? क्यू आर इज इक्वल टू पी आर इंटू एस आर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आपण यांचं काय केलं आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्यू आर इंटू क्यू आर काय झाला? क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू एस आर. जसाचा इक्वेशन नंबर किती देणार? 3. काही अडचण कुणाला? समजलं?
आता तुम्ही काय करणार मग बोला. आता दोघं तर मिळाले तुम्हाला. कोण कोण मिळाला? एक क्यू आर स्क्वेअर मिळाला आणि एक तुम्हाला पी क्यू स्क्वेअर मिळाला. मग पी आर स्क्वेअर कसा मिळवणार? आता कोणते ट्रायंगल तुम्ही सिमिलर दाखवणार? पी एस क्यू आणि क्यू एस आर. मग तिच्यात कोण मिळेल तुम्हाला? काय म्हणता? मला असं वाटतं मी युट्यूबला घेतलेला आहे ते ना. मी ज्यावेळेस हाताने सोडवून क्वेश्चन घेत होतो त्यावेळेस. पाहत नाही तुम्ही? हॉट्स क्वेश्चन पाहून घ्या यूट्यूबवरचे. किती लोकांची झाले बरं लिहून? मुलांमध्ये किती लोकांनी लिहिले प्रश्न? प्रणव सिंग दोनच सापडले. कधी होती? 14 दिवस झाले ना. मग स्टार्ट म्हणत. हां, 20 मॅचेस पाहतो का तू आय पी एल सारख्या? नाही का? चांगली गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये जर एखाद्याला रन चेस करायचे असेल एखाद्या टीमला, तर तो आल्यानंतर खेळत नाही बसत, तरी चाल द्यावा. जिंकू. कशी सुरुवात करतो तो? सुरुवातीपासूनच सुरुवात करतो तो, करो या मरो. कधी कधी चांगलाच खेळत असेल तर. काल मॅच पाहिली नाही का तू? मग किती मस्त जिंकली ती टीम. कोणती? के एल राहुलची टीम, लखनौ सुपर किंग. बरोबर. म्हणजे सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात आला का? आहे तुमच्याकडे तर करायला काही हरकत नाही. जर तुमच्यात ते स्किल आहे तर मग खेळायला काय हरकत आहे आपल्याला? बरोबर आहे ना. जर तू ते करू शकतोय. आता धोनी, एम एस धोनी जेव्हा त्या पिचवरती येतात, ग्राउंडवर येतात, एका लेडीजचं स्टेटमेंट होतं, त्यांचं नाव नाही आठवते मला, की म्हणजे त्या ग्राउंडमध्ये इतका साऊंड प्रोड्यूस होतो लोकांचा, म्हणजे इतकं त्याच्यावर असलेली आपुलकी आणि प्रेम, तर जास्त वेळ जर तो साऊंड तसाच सुरू राहिला तर माणूस बहिराबी होऊ शकतो. म्हणजे धोनीची लोकप्रियता आहे. कळते मी काय म्हणते? मग सुरुवात करायची तर मग करायची, तर का उशिरा करायची? आहे तुमच्याकडे तर सुरुवात करून टाका ना. 2 झाले म्हणतो. 125 प्रश्न असतील तरी. नाही, पटापट होऊन जायला पाहिजे होते 10-15 दिवसामध्ये. असो, चला लक्ष द्या आता इकडे. इथं पी क्यू स्क्वेअर आहे. हा, आता थोडं प्रूफ जे असेल ना आपलं बेटा, त्याला विसरायचं नाही. इथे तुम्हाला पी क्यू स्क्वेअर मिळाला आहे प्रणव सिंग. काय मिळाला? पी क्यू स्क्वेअर. आणि इकडे तुम्हाला काय मिळाला आहे? क्यू आर स्क्वेअर. जर टू प्रूफ मध्ये तुम्हाला काय दिसते? ऍडिशन. तर आपण यांची बी काय करून घेऊ? ऍडिशन. लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड करा, राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड ऍड करा. म्हणजेच मग मी काय म्हणणार? ऍडिंग कोणती इक्वेशन्स? 1 and 2. मग मी इथं म्हणणार ओके, ऍडिंग इक्वेशन्स कोणते? 2 and 3. लेफ्ट हँड साइड मध्ये काय मिळवा? लेफ्ट हँड साइड. राईट हँड साइड मध्ये काय मिळवा? राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय होती? पी क्यू स्क्वेअर प्लस ही काय झाली? क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, हा काय होता इकडे? पी आर इंटू पी आर इंटू पी एस. इकडे काय म्हणणार? प्लस पी आर इंटू एस आर. ओके. आता मला एक सांगा ना, ते टू प्रूव्ह करायचं आहे विराज. त्या टू प्रूव्ह मध्ये ना आपल्याला टू प्रूव्हची जी राईट हँड साईड आहे ही पहा, ही मिळून गेली डायरेक्ट. मिळाली का? म्हणजे आपण जे वर्क करणार आता ते फक्त पी आर स्क्वेअर साठी करणार. कोणासाठी? पी आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ त्याला डोंट टच. तर टच करायचं नाही, त्याला फक्त कॅरी फॉरवर्ड करायचा. म्हणजे काय? घेत चालायचा, सोबत सोबत घेत चालायचा. त्याला कुठपर्यंत सोबत घेणार? जिथपर्यंत आपल्याला इकडे पी आर स्क्वेअर मिळणार नाही. चलो ना फिर. मग मी इथं काय म्हणणार? पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे काय करणार तुम्ही? मग पी आर कॅन्सल होणार आहे की नाही चैतन्य कुठे?
पी आर कॅन्सल होणार नाही, पी आर कॅन्सल होणार नाही, कारण इथं काय आहे प्लस, काय आहे प्लस, म्हणजे हा पी आर आणि हा पी आर काय निघेल मग कॉमन निघेल, काय निघेल कॉमन. मग जर पी आर कॉमन निघाला तर इथे कोण राहिला पी एस, साईन काय आहे प्लस आणि हा आला एस आर. ओके, माझ्याकडे ट्रँगल आहे भाऊ, कोणतं ट्रँगल आहे माझ्याकडे, राईट अँगल ट्रँगल. कोणता आहे राईट अँगल ट्रँगल, या पद्धतीने आहे. मी याला नाव दिलंय पी, याला क्यू आणि याला आर. ओके, मग काय, आणि इथून मी काय टाकलं आहे परपेंडिक्युलर, याला नाव दिलं होतं मी यस, बरोबर आहे का. मग आता काय करणार तुम्ही बोला, मला काय मिळवायचं आहे माहिती आहे ना, पी आर स्क्वेअर मिळवायचा आहे. यस, बेजात ठेवायचं बेटा, आपण वर्षभर काय करतो, खूप महत्वाचं असतं. हे 3 पॉइंट सारं काय दिसत आहे आता कोलिनियर, कोणते पी एस प्लस एस आर. मग पी एस प्लस एस आर जर म्हटलं तर मला काय मिळणार आहे पी आर, काय मिळणार पी आर. म्हणजे मी एक काम करतो ना आता, काय इथं मी असं म्हणणार आता, काय म्हणणार मग मी इथं आता, की हा जो पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर, जसाचा तसा, आणि यांची ॲडिशन करणार मी, कोणाची पी एस प्लस एस आर. मग पी एस प्लस एस आर कोण मिळेल रे मला पी आर. इथे तुम्ही 2 रिझन देऊ शकतात. एक पहिलं रिझन काय देऊ शकतात तुम्ही बोला, पी डॅश एस डॅश आर, एक पहिलं रिझन झालं भायुष चौधरी. आणि दुसरं काय होणार, पी एस प्लस एस आर इज इक्वल टू पी आर, कोणतं जरी एक लिहिलं तरी चालेल. मग काय करणार आहे वो, पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर जसाचा तसा इज इक्वल टू पी आर इंटू पी आर, काय झाला पी आर स्क्वेअर. पण आपण याच्यामध्ये काय पाहिलं, पी आर स्क्वेअर कुठं आहे लेफ्ट हँड साईडला, म्हणून मी काय म्हणणार पी आर स्क्वेअर. ओके, पी आर स्क्वेअर कुठं आहे लेफ्ट हँड साईडला, आणि पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर कुठं आहे राईट हँड साईडला. पहिले आपण कोण घेतला आहे क्यू आर स्क्वेअर, म्हणून तुम्ही क्यू आर घेतला तरी चालेल, क्यू आर स्क्वेअर आणि प्लस इथं म्हणणार तुम्ही पी क्यू स्क्वेअर. आणि हेच आपलं या थेरमचं काय होतं टू प्रूव्ह. चला, काही अडचण आहे कुणाला या थेरम मध्ये, काहीच नाही नक्की, यस सरळ बसा, काही अडचणी कुणाला आहे थेरम मध्ये. चला, आपण नेक्स्ट थेरम या ठिकाणी आता स्टार्ट करूया. तो असा आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कोणता थेरम आहे आता बघ, नावं तुम्ही काही पण देऊ शकतात, काही अडचण नाही. चलो, आपला आता जो थेरम आहे दुसरा, तो आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. चलो, स्टेटमेंट वाचा मग आता जरा 1-2 मिनिटं. वाचलं का काय, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, काय म्हणणार कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हा थोडा त्याच्या ऑपोजिट चालेल आता, कारण आपण शिकलोय 9वी मध्ये जो थेरम असतो आणि त्याला एक कॉन्व्हर्स असतो.
जसं मी तुम्हाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये आणि अँगल बाय सेक्टर थेरममध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स दोघांमध्ये मी कम्पेअर केलं होतं. ओके, त्याच्यानंतर अँगल बाय सेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स इथं पण आपण कम्पेअर केलेला आहे. ओके, आता तसाच हा थेरम पहा. यस, 9वीला पण आपण सांगितलेलंच आहे आणि आता सुद्धा लेटेस्ट आपण पाहतोय. 9वीचं आपल्याला आठवणार नाही. ठीक आहे, 10वीचं लेटेस्ट पाहायचं. मग आता काय, सगळ्यात पहिल्यांदा चैतन्य कोळी थेरमचं स्टेटमेंट असणार आहे. हे काय असेल थेरमचं स्टेटमेंट? काय मग थेरमचं स्टेटमेंट? इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to the sum of the squares of the remaining two sides. ओके, हा तुमचा काय असणार आहे? इफ. इफ म्हणजे काय बारी सर? इथून तुमचा गिवन स्टार्ट होणार. गाडेकर लक्ष दे रे. आणि हा देन म्हणजे तुमच्याकडे कोण असणार आहे? टू प्रूव्ह. ओके, आता काय बरं? हो बापा, आदित्य वराडे. हा, ओनली रोहित शर्मा. अभ्यास कर तू पहिले. ठीक आहे. मग आता काय रे? देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल इज अ, म्हणजे तुम्हाला ट्रायंगल काय दाखवायचं आता? राईट अँगल ट्रायंगल दाखवायचा आहे. मग ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल केव्हा येतो बरं? जर त्या अँगलचा त्या ट्रायंगलचा वन ऑफ द अँगल 90 डिग्री असेल तर आपण त्याला काय म्हणतो? राईट अँगल ट्रायंगल. ओके, मग आता काय, पहिल्यांदा आपण काढणार ट्रायंगल. काढू मग, घ्यायचा का? लक्ष द्या. मग आता इकडे मी एक घेतोय, आता एक ट्रायंगल. बघ, नाव तुम्ही कोणते जरी दिले तरी चालतील. पी काय म्हणणार मग? ट्रायंगल कोणता घेतला? पी क्यू आर. याचा अँगल क्यू काय असेल? शाबास वेदिका तयाडे. काय म्हटलं त्याने? स्टेटमेंट पहा पहिल्यांदा. काय? इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड, काय? द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे हा राईट अँगल ट्रायंगल असणार नाही, हा एक साधा ट्रायंगल असणार आहे. बरोबर? साधा पूर्णाचा असं काही असतं का? नाही. साधा म्हणजे आपण जसं आपल्याला स्टेटमेंट दिलं त्याच्याप्रमाणे. इन अ ट्रायंगल, मग ट्रायंगल कोणता साक्षी? इन ट्रायंगल पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर काय म्हटलंय त्याने? इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड. आता याचा सरळ बसा एकदा. आता याचा जर शेप तुमचा कसा आहे? राईट अँगल ट्रायंगल सारखा असेल तर पी आर इन शॉर्ट काय असणार? असं आपण कन्सिडर करणार आहे फक्त. देर इज नॉट हायपोटेनियस. तू इथं हायपोटेनियस आहे का? नाही, पण आपण कन्सिडर करणार की या ट्रायंगल पी क्यू आर मध्ये काय म्हटलं त्याने? द स्क्वेअर ऑफ वन साइड. काय? द स्क्वेअर ऑफ वन साइड. मग वन साइड कोणती आहे? पी आर. हिचा मी घेतो अक्षर आता स्क्वेअर. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. मग मी इथं काय म्हणणार? क्यू आर स्क्वेअर आणि प्लस इथं काय म्हणणार मी? पी क्यू स्क्वेअर.
काय वाचते? हे झालं आपल्याकडे गिव्हन. काय झालं? गिव्हन. मग आता तो टू प्रो मध्ये काय म्हणतो आहे बघ. टू प्रो मध्ये तो काय म्हणतो आहे लक्षात घ्या. काय बरं? देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. जो ट्रायंगल आपण घेतलेला आहे तो काय असला पाहिजे म्हणे? राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे मग तो? पी क्यू आर. मग मी इथं म्हणणार काय? ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल. काय असेल मग? राईट अँगल ट्रायंगल. आणि हा केव्हा राईट अँगल ट्रायंगल होईल मग? जेव्हा त्याचा अँगल क्यू काय यायला पाहिजे? 90 डिग्री. तरच तो काय होणार? राईट अँगल ट्रायंगल. पुढं काय करणार? कशी करणार बरं कन्स्ट्रक्शन? चैताली पाटील सांगतायत का? कशी कन्स्ट्रक्शन करणार तुम्ही आता? याच्यामध्येच काय करायचा? परपेंडिक्युलर टाकायचा असं ना? नाही शिवानी, का नाही बरं? अरे कन्स्ट्रक्शन करायचे म्हटलं त्याच्यात परपेंडिक्युलर का नाही टाकणार तू? तू सांग कशी कन्स्ट्रक्शन करशील? नाही इकडे कन्स्ट्रक्शन कशी करणार तुम्ही? टेक्स्टबुक बंद ठेवायचे रे, इकडे लक्ष द्यायचं. काही फायदा नाही होणार. त्याच्यात समजलं असतं ना. क्लास लावण्याची गरज पडली नसती. हा बोला, कन्स्ट्रक्शन कशी करणार मग तुम्ही? काही याच्यातच परपेंडिक्युलर टाकायचा जेणेकरून ट्रायंगल मिळतील तुम्हाला. का नाही टाकणार मग परपेंडिक्युलर? अरे मी जे विचारतोय ते स्पष्ट भाषेत विचारतोय, समजतंय ना? ब्लड ब्रो. बसा बसा ना बसा. अरे पहिला महत्वाचा विषय परी लक्ष दे. पहिला महत्वाचा विषय काय? जर तो राईट अँगल ट्रायंगलच नाही तर मी परपेंडिक्युलर कसा काय टाकेन? राईट अँगल ट्रायंगल आहे का? मग परपेंडिक्युलर कसा टाकेन मी? आपण काय पाहिलंय परपेंडिक्युलर कुणात टाकला आपण ना? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्नेहा लक्ष दे, इन राईट अँगल ट्रायंगल म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन पाहिला विराज, तिच्यात बी काय म्हटलं? इन राईट अँगल ट्रायंगल. आणि नंतर कोणता पाहिला? पायथागोरस थेरम, तिच्यात बी काय म्हटलं? बरोबर. मग हा तसा आहे का? मग याच्यामध्ये आपण परपेंडिक्युलर ड्रॉच करणार नाही. काय म्हटलंय त्याने? इन ट्रायंगल. एक ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये काय असेल? द स्क्वेअर ऑफ द वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग तुम्ही म्हणणार सर आता तुम्ही परपेंडिक्युलर टाकणार नाही तर तुम्ही कन्स्ट्रक्शन कशी करणार मग आता? कन्स्ट्रक्शन कशी करणार? मी एक काम करणार सर, मी कन्स्ट्रक्शन याची अशी करणार आता. असाच मी एक सेम काय काढून घेणार? ट्रायंगल काढून घेणार. सेम काय करणार मी आता? असाच एक ट्रायंगल काढणार. येते लक्षामध्ये? आणि मग आपण त्याच्यामध्ये दाखवू आपल्याला जे जे काही दाखवायचं असेल ते ते. ओके, बघ मग आता फक्त मी काय करणार आता? याची नावं बदल करणार. काय बदलवणार मी आता? याचे नावं. येते लक्षात? मी नावं काय करतो? मॅप पद्धतीने देतो त्यांना. ते नावं आता स्क्रीनशॉट असल्यामुळे जाणार नाही. काऊन? हा ते होतं पण मग आपल्याला चार्जेस लागले तर लागले.
काय करणार आता बोला. यांना पण काय करून टाकू आता, ए नावं चेंज करून टाकू यांची. आता काय चेंज करून टाकायचे, नावं. याला जर पी क्यू आर दिला तर आपण याला काय करून टाकू, ए. याला घेऊन टाकू बी, आणि याला घेऊन टाकू इकडे काय, सी. ओके, यांना अशी घेऊन टाकू आपण, सी. आता काय करणार बरं, हा काय झाला तुमच्याकडे सी, बरोबर. हा काय झाला तुमच्याकडे बी, आणि हा काय झाला तुमच्याकडे ए. ए बी सी, बरोबर. आता फक्त याच्यामध्ये असं करायचं, आपण असं म्हणूया, ड्रॉ ट्रायंगल ए बी सी. ड्रॉ ट्रायंगल ए बी सी कसा, सच दॅट अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री अँड बी सी इज इक्वल टू कोणाशी असेल, क्यू आरशी, आणि हा ए बी इक्वल असेल कोणाशी, पी क्यूशी. समजलं काय म्हटलं मी आता, कन्स्ट्रक्शन इथं घ्यायची, काय कन्स्ट्रक्शन घ्यायची आता, आणि मी इथं कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणणार ड्रॉ, काय ड्रॉ ट्रायंगल कोणता, ए बी सी, कसा रे, सच दॅट अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री अँड कोणता, बी सी इज इक्वल टू क्यू आर, आणि इकडं म्हणणार मी ए बी इज इक्वल टू पी क्यू. विचार काही ना अजून, राऊंड फिगर करून टाकणार दिलं. चलो मग काय करणार आता बोला. कन्स्ट्रक्शन तुमची काय झाली आता, कंप्लीट झाली. मग आता आपण डायरेक्ट कुठं जाणार आता, प्रूफ कडे. ओके, मग मी आता प्रूफ कसं घेणार, लक्षात घ्या आता. आता आपण इथं घ्यायचं प्रूफ. ओके, आणि सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं बेटा, आता प्रूफ जर तुम्हाला घ्यायचं आहे तर लक्ष दे रे बोल्या. कॉन्व्हर्स ऑफ कोणाचा पाहतोय आपण, पायथागोरस थेरम. महत्वाचे थेरम आहेत, कारण थेरम जर समजले तर 2-2, 3-3, 1-1 मार्कांचे जे प्रश्न येतात ते आपल्याला कळतात. कारण तिथे तुम्हाला फक्त काय दिलेले असतात, प्रश्न, बरोबर. आणि त्या प्रश्नावरून आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं, बरोबर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कळलं पाहिजे की या प्रश्नात आपल्याला थेरम यूज करायचा की कॉन्व्हर्स यूज करायचा. हे केव्हा कळेल तुम्हाला, जर तुम्हाला या गोष्टी कळलेल्या असतील, समजलेल्या असतील तर. मग आता माझ्याकडे जेव्हा मी कन्स्ट्रक्शन केली तेव्हा एक ट्रायंगल तयार झाला, कोणता, ट्रायंगल ए बी सी, आणि त्याच्यामध्ये जो अँगल ए बी सी होता तो काय होता, 90 डिग्री. आणि मी याला रिझन काय देऊन ठेवतो आता, कन्स्ट्रक्शन, बरोबर. आता जर याच्यामध्ये अँगल ए बी सी जर 90 डिग्री झाला तर याचा अर्थ काय झाला रे, इथं आपण यूज करणार पायथागोरस थेरम. मग मी काय म्हणणार, बाय पायथागोरस थेरम. काय घेणार मग पायथागोरस थेरम, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1. लक्ष दे पुरी स्नेहल. काय करायचं, जेव्हाही तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार, बघ तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल, अभ्यास डेली करत असाल तुम्ही, तर तुमच्या एक लक्षात येणार बारी सर, जेव्हाही प्रेम आपल्याकडे कन्स्ट्रक्शन तयार होते ना, तिथे आपल्याला काहीतरी कंटेंट मिळत असतं, अथर्व. आता इथेही तसंच आहे, इथंच काय प्रत्येक प्रश्नामध्ये पाहिजे, आणि त्यांचा आपण जनरली जास्त यूज करतो शिवानी पाटील. मग आपण आता काय घेतला होता, ट्रायंगल एबीसी घेतला की नाही सेस, त्यालाच पहिल्यांदा यूज करून घेतो आहे मी, केला मी. एक अँगल 90 डिग्री एक इसना, तर मी त्याच्यामध्ये काय यूज केला,
यस, काय यूज केला? पायथागोरस थेरम. मग आता काय करणार? बट तुम्हाला इथे ना आता काही व्हॅल्यू दिल्या आहेत रे. काय दिल्या आहेत? व्हॅल्यू. कसं? पहा, लक्ष द्या इकडे. बट ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे कोणत्या? हा जो बी सी आहे तो कोणाशी इक्वल आहे? क्यू आरशी. बरोबर आहे का? इक्वेशन नंबर 2. आणि जो दुसरा आहे तुम्हाला कोण? ए बी. ए बी हा कोणाशी इक्वल आहे रे? हा ए बी हा पी क्यू शी इक्वल आहे. याला देऊन टाका इक्वेशन नंबर 3. आणि या दोघांना मी काय रिझन देणार? बाय कन्स्ट्रक्शन. मी कुठून घेतलं हे? तर मी हे कन्स्ट्रक्शन पासून घेतलं. मग काय काय का घेतलं बरं आपण? व्हॉट इज पर्पज? काय पर्पज असेल आपण त्याला घेण्यामागचा? येस सर. मग काय? ठीक आहे ना, अजून कोण सांगेल बरं? नाही, मी आता मला अँगल 90 डिग्री पाहिजे सर प्रणव सिंग. मी जर सिमिलर दाखवले तर मला साईड प्रपोर्शन मध्ये मिळतील. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ. मग तू सिमिलर कसे दाखवशील त्यांना आता? इन ट्रँगल. काय काय दाखवलं? हा, मग ट्रँगल पहिल्यांदा सिमिलर दाखवावे लागतील ना तुले. मग कसे दाखवशील मग सिमिलर? हा, कोणाच्या राईट हँड साईड इक्वल आल्या? हा हा हा. अरे पण मग इक्वल कशा दाखवू देतेस? तुला कळत नाही. इक्वल पहिल्यांदा जर तुला लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय दाखवायचंय? राईट हँड साईड, असं दोघं इक्वल दाखवायचंय की नाही? मग त्याची लेफ्ट हँड साईड जसं तुम्ही पाहिलं, आपण मागच्या थेरम मध्ये ऍडिशन केली. काय केली? ऍडिशन. तर आपण लेफ्ट हँड साईडची जर ऍडिशन केली तर राईट हँड साईडची बी काय केली? ऍडिशन. मग तसं जर तुला ते इक्वल दाखवायचे आहे तर तुला राईट हँड साईड इक्वल पाहिजे ना, तरच तर तू काय इक्वल दाखवू शकतो? लेफ्ट हँड साईड. पण इथं काय येते? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आणि इथं काय? क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. मग कशा काय इक्वल येतील त्या? हा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागणार चैतन्य? काय तुला हेच कळत नाही बेटा? तू सांगतो बरोबर आहे, पण तुला हे नाही समजते की इथं काय आहे? पी सी आहे, तर मी काय घेऊ शकतो? क्यू आर. आणि इथं कोण आहे? ए बी. तर मी काय घेऊ शकतो? पी क्यू. मग मला ते पहिल्यांदा घ्यावे लागतील. ते पहिल्यांदा घ्यावे लागतील. कोणावरनं घेणार मी? तर फ्रॉम 1 2 and 3. काय घेणार मी? फ्रॉम. यस, तसं लिहावं लागेल तिथं. काय? फ्रॉम 1, त्याच्यानंतर काय म्हणणार? 2, आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणणार? 3. फ्रॉम 1 2 and 3. काय? हा ए सी स्क्वेअर जसाचा तसा. काय आहे? ए सी स्क्वेअर जसाचा तसा. आपल्याकडे 2 ट्रायंगल होते. चला लक्ष द्या बरं. आपल्याकडे किती ट्रायंगल होते? 2. हा एक आपल्याकडे एक ट्रायंगल होता, बरोबर? जस्ट समजण्यासाठी लक्षात घ्या. आणि आपल्याकडे हा एक दुसरा ट्रायंगल होता, बरोबर आहे का? आपण यांना काय दिली होती? नावे. याला नाव दिलं होतं आपण पी क्यू आर. आणि याला आपण नाव काय दिलं होतं? ए बी सी. हा 90 होता. ही साईड या साईडशी इक्वल, ही साईड या साईडशी काय होती? इक्वल होती, बरोबर? मग आपल्याकडे काय आला होता? ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होता? ए बी स्क्वेअर प्लस काय होता? पी सी स्क्वेअर. मग ए सी स्क्वेअर काय होता? जसाचा तसा. ए बी शी, ए बी शी कोण इक्वल आहे? ओके, पहिले कोण घेतलं आपण पुढे? ए बी घेतलेला आहे, बरोबर? मग ए बी शी इक्वल कोण आहे? पी क्यू. म्हणजेच मी इथं काय म्हणणार? पी क्यू स्क्वेअर प्लस. आणि त्याच्यानंतर बी सी शी इक्वल कोण आहे? क्यू आर.
मग मी इथं काय म्हणणार क्यू आर स्क्वेअर आणि मग मी याला देणार इक्वेशन नंबर 4. लक्षात. आता बघ रे बाळा, आता जे त्याकडे काय गिव्हन आहे, काय त्याकडे गिव्हन पी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. हे गिव्हन येतो याकडे, चेक कर आहे. आणि तू पहा मग आता ते गिव्हन आणि हे साईड इक्वल झाल्या का, याला म्हणतात साईड इक्वल दाखवणे. तरच आपण त्यांना इक्वल दाखवू शकतो. लक्षामध्ये. मग मी काय म्हणणार इथं वाटल्यास परत एक स्टेटमेंट म्हणतो, बट पी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय माझ्याकडे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. याला मी देणार इक्वेशन नंबर 5 आणि हे कुठं होतं मला गिव्हन मध्ये. आता पहा मग काय आता पी क्यू स्क्वेअर प्लस काय झाला क्यू आर स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस काय झाला क्यू आर स्क्वेअर. कितीवरनं घेणार मग आता फ्रॉम 4 आणि इथं घेणार मी किती 5. राईट हँड साईड काय झाल्या इक्वल, तर लेफ्ट हँड साईड काय होतील इक्वल. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. मग आपण काय घेणार टेकिंग स्क्वेअर रूट्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन द यस. मग आपण इथं म्हणूया टेकिंग स्क्वेअर रूट्स. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन द बोथ साइड्स. मी दोघं बाजूंचे काय घेऊन टाकेल आता स्क्वेअर रूट्स घेणार. मग हा काय येणार माझ्याकडे ए सी इज इक्वल टू पी आर. दॅट इज मी यांना काय म्हणतो सेग ए सी इज कॉन्ग्रंट टू सेग पी आर आणि याला देऊन टाकतो मी इक्वेशन नंबर 6. काही अडचण कुणाला. आता मी काय करणार मग पुरा लक्ष दे बेटा. आता आपण एक काम करूया, काय आता हे दोघं ट्रायंगल घेऊ. काय करणार आता हे दोघं ट्रायंगल घेणार आणि त्या दोघं ट्रायंगलला मी कॉन्ग्रंट दाखवणार. सर आता सिमिलर दाखवणार नाही. काय दाखवणार मी त्यांना कॉन्ग्रंट. ओके, सिमिलर दाखवायचं म्हटलं तर आपल्याला कोणती टेस्ट यूज करणार. येस, काही गोष्टी आपल्याला कन्स्ट्रक्शन वगैरे त्या ठिकाणी ते दाखवावे लागतील. त्यापेक्षा आपल्याला अँगल कॉन्ग्रंट दाखवायचं आहे ना, मग आपण काय यूज करू यस 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 टेस्ट ऑफ आता तुम्ही म्हणणार सर तुमचा एक टॉपिक क्लिअर करून देतो सर मी. आपण सिमिलर दाखवणार का यांना, सिमिलर दाखवणार का आपण यांना, सिमिलर कसे दाखवणार आणि बोला. यस, दोघं म्हणजे आपण टेस्ट. पण मग एक काम करायचं ना, आपल्याला त्या ठिकाणी अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे बरोबर की नाही. काय कॉन्ग्रंट दाखवायचे आपल्याला अँगल. यस, मग त्याच्यासाठी आपण त्यांना आहे ना सिमिलर यूज करण्यापेक्षा काय दाखवायचे कॉन्ग्रंट दाखवून द्यायचे. तर आपण जी फिगर तुम्ही काढलेले आहे ते दोघं ट्रायंगल एक सेम याच्यामध्ये काढलेले आहे. येते लक्षामध्ये. तिथे दाखवताना काय करायचं, काय करणार कॉन्ग्रंट यूज करा. मग मी इथं काय म्हणणार नाव इन ट्रायंगल कोणता रे, पहिला ट्रायंगल कोणता घेणार आपण तिकडचा ए बी सी. इन ट्रायंगल कोणता ए बी सी अँड ट्रायंगल कोणता पी क्यू आर. ओके, पहिला काय दाखवणार आता जर घ्यायचा असेल तुम्हाला सेग ए सी इज कॉन्ग्रंट टू सेग कोणता असेल पी आर. फ्रॉम किती वर्ण रे यस फ्रॉम 6 वर्ण. दुसरं काय घेणार आता सेग बोला सेग बी सी इज कॉन्ग्रंट टू सेग कोणता सेग क्यू आर. रिझन काय देणार यस दोघांना वाटल्यास एकच देऊन टाकू आणि इथं काय म्हणणार सेग ए बी इज कॉन्ग्रंट टू सेग पी क्यू आणि दोघांना एकच रिझन देणार आपण कन्स्ट्रक्शन. काही अडचण आहे कुणाला. मग आता दोघं ट्रायंगल काय झाले रे कॉन्ग्रंट झाले. दोघं ट्रायंगल आपण इथं काय दाखवणार आहोत
कॉन्ग्रंट कोणत्या टेस्टनुसार कॉन्ग्रंट दाखवू मग आपण त्यांना यस बाय यस 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 टेस्ट ऑफ यस बाय ओके मग मी इथं काय म्हणणार आता सो ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर कॉन्ग्रंट टू ट्रायंगल काय म्हणणार इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल कोणता पी क्यू आर बाय यस 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 टेस्ट ऑफ काय कॉन्ग्रन्सी म्हणा किंवा कॉन्ग्रन्स म्हटलं तरी चालेल. ओके अथर्व मग काय रे भाऊ प्रोनाउन्सिंग corresponding angles of congruent triangles are congruent. CACT corresponding angles of congruent triangles. So कोणते म्हणणार मग angle ABC is congruent to angle PQR by काय corresponding angles of congruent triangles. ओके but काय करणार मग आता यस बट आपण असं दाखवू आता काय दॅट इज यांना इक्वल दाखवा ना दॅट इज अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल पी क्यू आर. जर तुम्हाला मेजर दाखवायचे की नाही त्यांना इक्वल दाखवून द्यायचे. मग मला कोणता अँगल माहिती रे बट अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. इथं काय म्हणणार कन्स्ट्रक्शन काय म्हणणार कन्स्ट्रक्शन अँगल एबीसी शी इक्वल कोण आहे अँगल पी क्यू आर आणि म्हणून अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. आणि जर अँगल पी क्यू आर हा काय आला 90 डिग्री आला तर तो जो ट्रायंगल पी क्यू आर आहे काय ट्रायंगल पी क्यू आर इज काय म्हणणार यस राईट अँगल ट्रायंगल. चला काही अडचणी कुणाला इथपर्यंत समजलं. असे दोघं थेरम आहे. एक कोणता थेरम होता आपला पायथागोरस थेरम आणि कोणता थेरम होता कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. दोघं थेरम कसे